नमस्कार, हरिओम अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे। आता आपण आपला प्रॉब्लेम सेट 4 बघायचा आहे, जो की आपण आधी बघितलेल्या कन्स्ट्रक्शनशी रिलेटेड असणार आहे। फर्स्ट क्वेश्चन इज सिलेक्ट करेक्ट अल्टरनेटिव्ह। क्वेश्चन नंबर 1, द नंबर ऑफ टेंजेंट्स दॅट कॅन बी ड्रॉन टू ए सर्कल ॲट ए पॉइंट ऑन द सर्कल इज। ओके, आता आपल्याला काय करायचं आहे बघा, आपल्याला जर एक सर्कल दिला तर आपण किती टेंजंट ड्रॉ करू शकतो त्या सर्कलवरच्या पॉइंटवरून हे आपल्याला सांगायचं आहे। जर आपल्याला एक सर्कल दिला आणि ह्या सर्कलवर काय केलं, ॲट ए पॉइंट ऑन सर्कल, इथं जर मी या सर्कलवर पी हा सेंटर असणारा सर्कल असेल आणि या सर्कलवर जर मी इथं पॉइंट घेतला तर या पॉइंट मधून फक्त आपण एकच टँजंट ड्रॉ करू शकतो। कारण टँजंट काय होते बघा, इथं एकाच पॉइंट मध्ये तिथं सर्कलला टच करते, त्याच्यामुळे जर आपल्याला सर्कलवर एक पॉइंट दिला तर तिथं फक्त आपण एकच टँजंट ड्रॉ करू शकतो। त्याच्यामुळे ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन। सेकंड इज द मॅक्झिमम नंबर ऑफ टँजंट्स दॅट कॅन बी ड्रॉन टू ए सर्कल फ्रॉम ए पॉइंट आउटसाइड इट इज। आपल्याला काय सांगितलं, आता जर आपल्याला सर्कल दिला आणि त्या सर्कलच्या आपल्याला सांगितलं आउटसाइडला तुम्हाला एक पॉइंट दिलेला आहे, हा पॉइंट आर आहे असं कन्सिडर करा, तर या पॉइंट मधून आपण किती टँजंट्स ड्रॉ करू शकतो हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। कन्स्ट्रक्शन मध्ये देखील आपण बघितले, हे जर आपण जॉईन करून घेतलं तर इथं काय करू शकतो बघा, या पॉइंट मधून फक्त आपण दोनच काय करू शकतो, टँजंट्स ड्रॉ करू शकतो। म्हणजेच काय येणार आहे बघा, जर आपल्याला आउटसाइडला पॉइंट दिला तर तिथं टँजंट्स मॅक्झिमम नंबर ऑफ tangents are 2, means option A is the correct option. Third is, if triangle ABC is similar to triangle PQR and AB by PQ is equals to 7/5, then triangle ABC is bigger, triangle PQR is bigger. C, both triangles will be equal and D cannot be decided. ओके, आता इथं आपल्याला दोन ट्रायंगल सिमिलर आहेत म्हणून सांगितले, ए बी आपली 7 आहे आणि पी क्यू काय आहे 5 आहे, म्हणजे इथं काय असणार आहे बघा, एबीसी हा ट्रायंगल आपला काय असणार आहे, ग्रेटर असणार आहे। कारण आपण हे कन्स्ट्रक्शन बघितलेलं आहे, इथं दोन डिस्टिंक्ट ट्रायंगल आहेत, डिस्टिंक्ट व्हर्टायसेस आहेत दोन ट्रायंगलच्या, आणि जर एबी एस टू पी क्यू 7:5 आहे, म्हणजेच ऑब्विसली आपला एबीसी हा ट्रायंगल बिगर असणार आहे, म्हणजेच इथं ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन। Second question, draw a circle with center O and radius 3.5 cm. Take point P at a distance 5.7 cm from the center. Draw tangents to the center from point P. ओके, आता आपल्याला आपल्या सर्कलच्या आउटसाइडला एक पॉइंट दिलेला आहे आणि आउटसाइडला पॉइंट दिल्यापासून आपल्याला काय करायचे आहेत बघा, टँजंट्स ड्रॉ करायच्या आहेत। तर ते कन्स्ट्रक्शन आपण बघितलेलं आहे। इथं पहिले आपण आपली रफ फिगर ड्रॉ करूया। मी कंपास मध्ये 3.5 सेंटीमीटर मेजरमेंट घेतलेला आहे आणि 3.5 घेऊन काय करायचे आहे, आपण आपला सर्कल ड्रॉ करायचा आहे। इथं मी 3.5 चा सर्कल ड्रॉ करते पहिला। हा सर्कल ड्रॉ झालेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, 5.7 सेंटीमीटर काय आहे, सेंटर पासून आपल्या आउटसाइडला पी आहे, तर इथं अंदाजे मी मेजरमेंट घेतलेला आहे, ऍक्युरेट घे नाही। आणि या इथं पी पासून आपल्याला काय करायचे आहेत बघा, दोन टँजंट्स ड्रॉ करायचे आहेत। त्याला मी काय करते, ए आणि टँजंट बी असं नेमिंग करते। ओके, ही आपली रफ फिगर आहे। सर्कलचा हा बी पॉइंट असणार आहे, हा ए पॉइंट असणार आहे। सर्कलचा आपल्याला सेंटर दिलेला आहे, ओ हा काय आहे, सेंटर आहे। ही आपली रफ फिगर आहे। याच्यावरून आपण आता परफेक्ट फिगर काढूया। परफेक्ट फिगर साठी पुन्हा आपल्याला काय करावं लागेल बघा, आपल्याला 3.5 मी ऑलरेडी कंपास मध्ये मेजरमेंट घेतलेला आहे। 3.5 चा पहिला आपण आपला सर्कल ड्रॉ करून घेऊया। 3.5 सेंटीमीटर रेडियसचा काय आहे बघा, आपल्याला सर्कल ड्रॉ करावा लागणार आहे। मी 3.5 चा सर्कल ड्रॉ केलेला आहे। त्याला सेंटरला आपण ओ हे नाव देऊया। त्याच्यानंतर तिथून आपल्याला 5.7 वर आपला पी पॉइंट आहे असं सांगितलेलं आहे। स्केलची हेल्प घेऊन काय करायचं आहे, तुम्ही 5.7 आउटसाइडला घ्यायचा आहे। 5.7 काय येईल बघा, इथे 5.7 येणार आहे, म्हणजे हा झाला आपला ओ पी। आता ह्या ओपी काढल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल बघा,
ओपीला एक आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करावा लागतो. तर तो परपेंडिक्युलर आपण कसा ड्रॉ करणार आहे बघा. ओ पासून आपण निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊ शकतो. ओ पासून निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन काय करायचं आहे, दोन्ही साइडला 2 आर्क ड्रॉ करायच्या आहेत. वरती एक आर्क ड्रॉ केलेले आहे आणि खाली एक आर्क ड्रॉ केलेले आहे. नेक्स्ट सेम आपण काय करायचं, पी वर कंपासचं टोक ठेवायचं आणि दोन्ही साइडला पुन्हा आर्क ड्रॉ करायच्या आहेत. हा झाला आपला परपेंडिक्युलर. म्हणजे याला जॉईन करून घेऊया. आता इथं जॉईन करून घेतलेला आहे मी. जिथं तो ओपीला इंटरसेक्ट होतो तो पॉइंट काय करायचा आहे बघा, त्याला आपण एम हे नाव देऊ शकतो. या पॉइंटला मी एम नाव दिलेलं आहे. आता काय करायचं आहे आपल्याला बघा, हा परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यानंतर ओएम डिस्टन्स जे आहे ते कंपासमध्ये घ्यायचं आहे आणि ओएम डिस्टन्स कंपासमध्ये घेतल्यानंतर काय करायचं आहे बघा, आपण कंपासचं टोक आपल्या एम वर ठेवायचं आहे आणि ओएमचं जे डिस्टन्स आहे तितका आपला सर्कल ड्रॉ करायचा आहे. फक्त आधीच्या सर्कलला इंटरसेक्ट होईल इतकाच आपण सर्कल ड्रॉ करायचा आहे. होल सर्कल ड्रॉ करायची काहीही इथं जरूरत नाहीये. आधीच्या सर्कलला इंटरसेक्ट होईल इतकाच मी सर्कल ड्रॉ केलेला आहे. तर त्या 2 पॉइंटमध्ये जिथं त्या 2 पॉइंटमध्ये तो इंटरसेक्ट होणार आहे ते 2 पॉइंट पी पासून जॉईन करून घ्यायचे आहेत. म्हणजे ही आपली झाली पी ए टँजंट आणि नेक्स्ट ही येणार आहे ती आपली पी बी टँजंट येणार आहे. ओके, ही आली पी ए आणि हा आला पी बी. ओके, काय केलेलं आहे बघा, आपण रफ फिगर काढलेले आहे. परफेक्ट फिगर मध्ये जितक्या रेडियसचा आपल्याला जितका रेडियसचा सर्कल सांगितलेला आहे तो सर्कल ड्रॉ करून घ्यायचा. सेंटर पासून आउटसाइडला जितकं तुम्हाला डिस्टन्स दिलेला आहे त्या डिस्टन्सचा आपण पॉइंट ड्रॉ करायचा आहे. तो पॉइंट ड्रॉ केल्यानंतर ओपी जॉईन करून घ्यायचा. ओपी जॉईन केल्यानंतर त्या ओपीचा परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा. परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यानंतर परपेंडिक्युलर जिथं ओपीला इंटरसेक्ट होतो तिथून ओ पासून जितकं डिस्टन्स आहे ते मेजर करायचं आणि त्या इंटरसेक्ट झालेल्या पॉइंटवर आपल्या कंपासचं टोक ठेवून एक हाफ सर्कल ड्रॉ करायचा आहे. तो सर्कल आधीच्या सर्कलला ज्या 2 पॉइंटमध्ये इंटरसेक्ट होईल ते 2 पॉइंट पी पासून जॉईन करायचे आहेत आणि जॉईन केल्यानंतर ते 2 सेगमेंट्स ड्रॉ करायचे आहेत. त्याच आपल्या 2 टँजंट्स असणार आहेत. क्वेश्चन 3, ड्रॉ एनी सर्कल, टेक एनी पॉइंट ए ऑन इट अँड कन्स्ट्रक्ट टँजंट ॲट ए विदाउट युझिंग द सेंटर ऑफ द सर्कल. आता आपल्याला टँजंट ड्रॉ करायचा आहे तर पॉइंट आपला सर्कलवर असला पाहिजे. त्याचबरोबर तिथं आपल्याला सेंटरचा यूज करायचा नाहीये. ओके, सोल्युशन मध्ये बघूया. पहिला आपण रफ फिगर ड्रॉ करतो. रफ फिगर ड्रॉ करण्यासाठी आपण काय करूया, आपल्याला जितकी हवी तितका रेडियसचा आपण इथं आपल्याला सर्कल ड्रॉ करायचा आहे. मी अंदाजेच मेजरमेंट घेतलेला आहे आणि अंदाजे मेजरमेंट घेऊन आपण काय करूया, आपला सर्कल ड्रॉ करूया. ओके, इथं मी पहिला अंदाजे मेजरमेंट घेऊन सर्कल ड्रॉ केलेला आहे. त्या सर्कलमध्ये इथं सर्कलला मी सेंटरला ओ हे नाव देते. ओ नाव दिल्यानंतर काय करूया बघा, आपण इथं मी ए हा पॉइंट घेते ज्याच्यामधून मला काय करायचे आहे, टँजंट ड्रॉ करायची आहे. तर ह्या ए मधून टँजंट ड्रॉ करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं बघा, आतमध्ये पहिला 2 त्याच्या कॉर्ड काढाव्या लागतात. म्हणजे इथं अशा 2 कॉर्ड्स येणार आहेत. ओके, ही बी असेल आणि ही सी असेल. पहिले तर आपण इथं आपला ट्रायंगलच एका टाईपचा काय करू शकतो, ड्रॉ करू शकतो आणि इथं आपण ए मधून काय करणार आहे बघा, आपली टँजंट ड्रॉ करणार आहे. ही झाली आपली रफ फिगर. तर याच्यावरून आपण आपली परफेक्ट फिगर काढूया. परफेक्ट फिगरसाठी आपण काय करूया बघा, पहिला आपला जो काय असणारा सर्कल आहे तो सर्कल ड्रॉ करूया. कितीही मेजरमेंटचं तुम्ही काय करू शकता, रेडियस घेऊन तुम्हाला हव्या तितक्या मेजरमेंटचा सर्कल ड्रॉ करू शकता. मी इथं मेजरमेंट अंदाजेच घेतलेला आहे आणि सर्कल ड्रॉ करते. सर्कल ड्रॉ झाला, त्याच्या सेंटरला ओ हे नाव देऊया आपण. त्याच्यानंतर पहिले तर मी काय करते, सी ए ही कॉर्ड ड्रॉ करून घेते. सी ए कॉर्ड ड्रॉ करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर पुन्हा मी काय करते, ए पासून अजून एक कॉर्ड ड्रॉ करते.
तिला नाव देते बी आणि पुन्हा बी आणि सी काय करते इथं मी जॉईन करून घेते. असं आता आपण जॉईन केल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल बघा. तर आपण काय करतो, कंपासमध्ये काहीतरी मेजरमेंट घेऊन काय करू शकतो, आपण सी जवळ एक आपली आर्क ड्रॉ करू शकतो. तर सी मध्ये काय करू शकतो, सी या पॉइंट जवळ कंपासमध्ये छोटंसं डिस्टन्स घेऊन काय करू शकतो, आर्क ड्रॉ करू शकतो. ज्या आर्कनं काय केलं पाहिजे, बी सी आणि ए सी या आर्कला काय केलं पाहिजे, इंटरसेक्ट केलं पाहिजे. तर मी इथं इंटरसेक्ट होणारी एक आर्क ड्रॉ केलेली आहे. तितक्याच मेजरमेंटची आर्क आपण काय करायची आहे, या ए ह्या पॉइंट वरून ड्रॉ करायची आहे. पण ती फक्त ए बी ला इंटरसेक्ट झाली पाहिजे आणि ए बी ला इंटरसेक्ट होऊन ती बाहेरच्या साईडला गेली पाहिजे. ओके, हे आपण आता असं ड्रॉ केलेलं आहे. नेक्स्ट आपण या आर्क मधलं मेजरमेंट घेऊया. या आर्क मधलं मेजरमेंट घ्यायचं आणि या आर्क मधलं मेजरमेंट घेऊन काय करू शकतो आपण, ए बी ला जिथं आर्क ड्रॉ केलेले आहे तिथून काय करायचं आहे, बाहेर आपली जी आर्क आलेली आहे तिथं आपला इंटरसेक्ट करायची आहे. ओके, हे जे मेजरमेंट आहे ते मेजरमेंट मी काय केलेलं आहे, इथं ड्रॉ केलेलं आहे. जिथं इंटरसेक्ट होईल तो इंटरसेक्टिंग पॉइंट आपण काय करू शकतो, आपल्या ए ह्या पॉइंट पासून जॉईन करू शकतो. इथं मी ए ह्या पॉइंट पासून जॉईन केलेला आहे आणि ए ह्या पॉइंट पासून जॉईन केल्यानंतर हीच आपली टँजंट येणार आहे. ओके, काय केलेलं आहे बघा, याच्यामध्ये आपण आपल्या सेंटरचा यूज केलेला नाहीये. पहिला तर आपण रफ फिगर काढायची, नंतर सर्कलवर एक पॉइंट घ्यायचा आणि त्या पॉइंटवरून 2 कॉर्ड काढायचे आहेत. 2 कॉर्ड ड्रॉ केल्यानंतर तिसरी कॉर्ड तिथं जॉईन करून घ्यायची आहे. कुठल्याही एका पॉइंटला तुम्ही काही पण मेजरमेंट घेऊन एक अँगल ड्रॉ करा, ज्यानं की 2 कॉर्ड आपल्या इंटरसेक्ट झाल्या पाहिजेत आणि तेच मेजरमेंट ठेवून ज्या पॉइंटला आपल्याला टँजंट ड्रॉ करायचे आहे तिथं ठेवायचं. पण 2 आर्कनं इंटरसेक्ट होता, एक आर्क आणि आपला सर्कल काय झाला पाहिजे, इंटरसेक्ट झाला पाहिजे. नंतर आपण त्या 2 आर्क मधलं मेजरमेंट घेऊ शकतो आणि पुन्हा त्या कॉर्डवर ठेवून काय करू शकतो, बाहेरच्या साईडला इंटरसेक्टिंग आर्क फाइंड आउट करू शकतो. इंटरसेक्टिंग पॉइंट जो आहे तो ए ह्या पॉइंट पासून जॉईन करायचा आणि तोच आपला काय असणार आहे, तीच आपली टँजंट असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन 4, ड्रॉ ए सर्कल ऑफ रेडियस 6.4 सेंटीमीटर. Take a point R at a distance equal to its diameter from the center. Dot tangents from point R. ओके, आता आपल्याला डायमीटर दिलेला आहे, याच्यावरून रेडियस फाइंड आउट करायचे असते. आपल्याला माहिती आहे R इज इक्वल्स टू D/2, म्हणजे रेडियस ही काय असते, डायमीटरच्या हाफ असते. म्हणजेच काय येईल, 6.4 डिवायडेड बाय 2 इज इक्वल्स टू 3.2. म्हणजे रेडियस आपल्याला काय दिलेली असणार आहे बघा, 3.2 इतकी आपली रेडियस असणार आहे. आणि नेक्स्ट सांगितलंय, टेक ए पॉइंट R at a distance equal to its diameter from the center. जितका आपल्याला डायमीटर दिलेला आहे तितकं डिस्टन्स आपण सेंटर पासून आउटसाइडला घ्यायचं आहे आणि आउटसाइडला R हा पॉइंट घेऊन आपण 2 टँजंट्स ड्रॉ करायच्या आहेत. फर्स्टली मी इथं रफ फिगर ड्रॉ करते. रफ फिगर साठी आपण काय करूया बघा, स्केलवर आपण 3.2 डिस्टन्स घ्यायचं आहे. इथं मी 3.2 घेते. 3.2 घेतल्यानंतर आपण काय करायचं आहे, आपला सर्कल ड्रॉ करून घ्यायचा आहे. 3.2 रेडियसचा मी इथं सर्कल ड्रॉ केलेला आहे. ही रफ फिगर आहे. त्याच्यानंतर आपण बघा, आपल्याला ह्या सेंटर पासून आपल्याला रेडियस इतकं, डायमीटर इतकं डिस्टन्स सांगितलेलं आहे. रफ फिगर असल्यामुळे मी काय करते, इथं अंदाजे सगळं मेजरमेंट ठेवते आणि आपली फिगर अशी येणार आहे. म्हणजे हा आउटसाइडला जो पॉइंट असणार आहे, या आउटसाइडला असलेल्या पॉइंट पासून आपण काय करायचे आहे, आपला 2 टँजंट्स ड्रॉ करायचे आहेत. हा आर पॉइंट आहे, सेंटरला मी ओ हे नाव देते. त्याचबरोबर हा आपण पी आणि क्यू म्हणूया. ओके, नाव ही झाली आपली रफ फिगर. याच्यावरून परफेक्ट फिगर ड्रॉ करूया. परफेक्ट फिगर साठी 3.2 ऑलरेडी इथं आपण कंपास मध्ये घेतलेला आहे. 3.2 घेऊन आपण पहिला आपला सर्कल ड्रॉ करूया. ओके, सर्कल ड्रॉ केल्यानंतर काय करायचं बघा,
तर आपल्याला सांगितलेलं आहे जितका आपला डायमीटर आहे तितकंच डिस्टन्स ठेवून आपण काय करायचं आहे, आउटसाइडला आर हा पॉइंट घ्यायचा आहे. तर डायमीटर 6.4 आहे, म्हणजेच काय करायला पाहिजे बघा, ह्या ओ पॉइंट पासून आपल्याला 6.4 इतका डिस्टन्स घेऊन आपली रेडियस, आपला जो पॉइंट आहे आर हा आपल्याला तिथं आउटसाइडला ड्रॉ करायचा आहे. आता ह्या ओआरचा आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे. या ओआरचा परपेंडिक्युलर कसा ड्रॉ करतो बघा, आपण ओ पासून निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतो आणि काय करतो, दोन्ही साइडला 2 आर्क्स ड्रॉ करतो. ओ पासून मी निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलेलं आहे आणि दोन्ही साइडला काय करणार आहे, 2 आर्क ड्रॉ करणार आहे. सेम डिस्टन्स ठेवा किंवा त्याच्यापेक्षा चेंज केला तरी चालेल. कंपासचं टोक आर वर ठेवायचं आहे आणि पुन्हा 2 आपल्या आर्क ड्रॉ करायच्या आहेत. ओके, त्याच्यानंतर या आर्क जॉईन करून घ्यायच्या आहेत. या आर्क जॉईन केल्यानंतर या आर्क जिथं इंटरसेक्ट होतील आपल्या ओआरला तो पॉइंट काय करायचा आहे, एम त्याला नाव देऊया. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलेलं आहे हे ओएम डिस्टन्स आपण कंपासमध्ये मेजर करायचं आहे. ओएम डिस्टन्स कंपासमध्ये मेजर केल्यानंतर कंपासचं टोक एम वर ठेवायचं आहे आणि काय करायचं आहे बघा, इथं आपण एम सेंटर कन्सिडर करून सर्कल ड्रॉ करायचा आहे, जो की सर्कल आपल्या आधीच्या सर्कलला 2 पॉइंटमध्ये इंटरसेक्ट झाला पाहिजे इतकाच काढायचा, होल सर्कल ड्रॉ करायचा नाही. इंटरसेक्ट झालेले पॉइंट आर पासून जॉईन करून घ्यायचे आहेत आणि त्याच आपल्या 2 टँजंट्स असणार आहेत. म्हणजे ही येईल आर बी अँड धिस इज आर क्यू आणि ही काय येणार आहे आपली आर पी. ओके, ह्या 2 टँजंट्स येणार आहेत. काय काय केलेलं आहे बघा आपण, हा क्यू आहे आणि हा पी असणार आहे. इथं आपण सेम क्वेश्चन सेकंड सारखं केलेलं आहे. पहिला आपला सर्कल ड्रॉ करून घ्यायचा, जितकं डिस्टन्स दिले त्याच्यानुसार आपण आउटसाइडला पॉइंट घ्यायचा. आउटसाइडला पॉइंट घेऊन काय करायचं आहे, इथं आपण त्याचा परपेंडिक्युलर ड्रॉ करून, परपेंडिक्युलर जिथं इंटरसेक्ट होईल ओआरला तो इंटरसेक्टिंग पॉइंट आणि सेंटर आपण मेजरमेंट करायचं आहे आणि तो जो पॉइंट आहे तो सेंटर कन्सिडर करून सर्कल ड्रॉ करायचा आहे, ज्यानं आधीच्या सर्कलला इंटरसेक्ट झाला पाहिजे. जिथे इंटरसेक्ट होईल ते पॉइंट आपण आर पासून जॉईन करून घेऊया आणि काय करूया, आणि त्या 2 आपल्या टँजंट्स असणार आहे. इथं आपल्याला डायमीटर दिलेला आहे, त्याच्यावरून आपण रेडियस फाइंड आउट करू शकतो. आपल्याला माहित आहे की रेडियस ही डायमीटरच्या हाफ असते, त्याच्यामुळे इथे आपण रेडियस फाइंड आउट करून अशा प्रकारे 2 टँजंट्स ड्रॉ केलेल्या आहेत. Question number 5. Draw a circle with center P. Draw an arc AB of 100 degree measure. Draw tangents to the circle at point A and B. ओके, आता आपल्याला पी सेंटर असणारा एक सर्कल ड्रॉ करायला हवा. त्याचबरोबर आपल्याला ए बी ही आर्क ड्रॉ करायची आहे, जिचं मेजरमेंट 100 डिग्री आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ए आणि बी ह्या पॉइंट मधून 2 टँजंट्स ड्रॉ करायच्या आहेत. इथं मी पहिला रफ फिगर ड्रॉ करते. आपल्याला रेडियस दिलेली नाही, तर तिथं आपण सुटेबल रेडियस जी आपल्याला हवी तितक्या रेडियसचा आपण आपला सर्कल ड्रॉ करू शकतो. इथं मी अंदाजेच घेतलेली आहे. तुम्ही देखील तुम्हाला जितकी सुटेबल आहे तितकं कंपासमध्ये मेजर घेऊन काय करू शकतो, आपण आपला जो असणारा सर्कल आहे तो ड्रॉ करू शकतो. सर्कल ड्रॉ केल्यानंतर इथं सेंटरला मी पी हे नाव देते. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचे आहे बघा, एक आर्क ड्रॉ करायचे आहे. तर ती आर्क कशी असणार आहे बघा, आर्क ए बी ड्रॉ करायचे आहे. तर ए बीचं डिस्टन्स मेजरमेंट जे आहे ते 100 डिग्री आहे. तर आपल्याला माहित आहे की मायनर आर्कचं मेजरमेंट हे आपल्या करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल इतकं असतं. म्हणजे जर आपण पी हा अँगल 100 डिग्री काढला तर आपली ही जी असणारी मायनर आर्क आहे ती पण काय असणार आहे, 100 डिग्री असणार आहे. ओके, हा जर पी मी 100 डिग्री काढला तर माझी ही येणारी ए बी आर्क सुद्धा काय असणार आहे, 100 डिग्री असणार आहे. आणि नंतर आपण ए आणि बी ह्या 2 पॉइंट मधून आपल्याला आपली टँजंट ड्रॉ करायची आहे. जी टँजंट पुढे इथं इंटरसेक्ट देखील होऊ शकते. तर ही आपण काय करायचे आहे, ए बी ड्रॉ करायची आहे. ए या पॉइंट मधून आणि बी या पॉइंट मधून टँजंट ड्रॉ करायची आहे. ओके, ही झाली आपली रफ फिगर. त्याच्यानंतर आपण आपली परफेक्ट फिगर ड्रॉ करूया.
परफेक्ट फिगरसाठी जे आपण रफ फिगरला मेजरमेंट घेतलेलं आहे तेच मेजरमेंट मी कंपासमध्ये घेऊन काय करणार आहे, इथं माझा सर्कल जो आहे तो ड्रॉ करणार आहे. सेंटर कन्सिडर करून मी सर्कल ड्रॉ करते. सर्कल ड्रॉ केल्यानंतर सेंटरला आपण पी हे नाव देऊया आणि पी नाव दिल्यानंतर आपण एक सुटेबल रेडियस घेऊन काय करूया, पी ए हा आपला एक रेडियस घेऊन आपण काय करूया, कुठेही जॉईन करूया. इथं मी सुटेबल रेडियस म्हणजे हे घेतलेला आहे आणि ही रेडियस कन्सिडर करून मी माझा पी ए जो आहे तो ड्रॉ केलेला आहे. इथं पुढे एक्सटेंड केला तरी चालेल आपण, म्हणजे इथं पॉइंट आपला ए असणार आहे. आता आपण काय करू शकतो, आपला जो प्रोटेक्टर आहे त्या प्रोटेक्टरचं काय करायचं आहे, इथं पी वर ते आपला प्रोटेक्टर ठेवायचा आहे आणि आता इकडून सुरुवात झालेली आहे म्हणजे आपला अँगल जो आहे तो असा येणार आहे. आता 100 डिग्री म्हणजे काय होईल बघा, इथे कुठेतरी तो अँगल येणार आहे. नंतर जो आपल्याला आलेला अँगल आहे तो पीशी आपण जॉईन करून घ्यायचा आहे. हा पीशी जॉईन करून घेतला तर सेंट्रल अँगल म्हणजे आपला काय असणार आहे, सेंट्रल अँगलचं जे मेजरमेंट आहे तेच करस्पॉन्डिंग मायनर आर्कचं मेजरमेंट असणार आहे आणि हा पॉइंट आपला बी येणार आहे. नेक्स्ट आता आपल्याला काय करायचं आहे बघा, ए बी ह्या ए आणि बी पॉइंट मधून आपल्याला टँजंट ड्रॉ करायचे आहेत. तर त्या टँजंट ड्रॉ करण्यासाठी आपल्याला इथं परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करावे लागतील. परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण कसे ड्रॉ करतो बघा, ए पासून सुटेबल डिस्टन्स ठेवून दोन्ही साइडला काय करतो आपण आर्क ड्रॉ करतो. इथं मी ए वर सुटेबल डिस्टन्स या साइडला एक आणि नंतर तेच डिस्टन्स ठेवून या साइडला एक आर्क ड्रॉ केलेली आहे. पुन्हा आपण या दोन आर्क मधलं मेजरमेंट घेतो. या दोन आर्क मधलं मेजरमेंट मी घेतलेलं आहे आणि या दोन आर्क मधलं मेजरमेंट घेऊन काय केलेलं आहे आपण, तर पहिला या आर्कवर कंपासचं टोक ठेवायचं आहे आणि दोन्ही साइडला आपल्या पुन्हा छोट्या छोट्या आर्क्स ज्या आहेत त्या ड्रॉ करायच्या आहेत. नंतर सेम मेजरमेंट आपण दुसऱ्या त्या आर्कच्या वर आपल्या कंपासचं टोक ठेवायचं आहे आणि पुन्हा आपल्या दोन आर्क ड्रॉ करायच्या आहेत. जिथे इंटरसेक्ट होतात तो पॉइंट आपण काय करायचा आहे बघा, जॉईन करायचा आहे आणि तो पॉइंट आपल्या ए मधून पास होतो. म्हणजे ही आली आपली पहिली टँजंट ए ह्या पॉइंट मधून. सेम आपण बी ह्या पॉइंट मधून काढायचे आहे. तेव्हा आपल्याला काय करावं लागेल बघा, बी वर आपलं कंपासचं टोक ठेवायचं आणि दोन्ही साइडला सुटेबल डिस्टन्स येईल इतक्या दोन आर्क आपण जॉईन ड्रॉ करून घ्यायच्या आहेत. नंतर त्या दोन आर्क मधलं डिस्टन्स घ्यायचं आहे. दोन आर्क मधलं डिस्टन्स घेतल्यानंतर कंपासचं टोक एका पहिल्या आर्कवर ठेवून आपण काय करू शकतो, दोन्ही साइडला आपल्या पुन्हा दोन आर्क ड्रॉ करू शकतो. पुन्हा दुसरीकडे टोक ठेवायचं आहे आणि दोन्ही साइडला आपली आर्क ड्रॉ करायची आहे. इंटरसेक्टिंग पॉइंट जे आहेत ते जॉईन करून घ्यायचे आहेत आणि ते पॉइंट हे आपल्या सर्कलवर असणाऱ्या पॉइंट मधूनच पास होतात. ही झाली दुसरी टँजंट आणि जिथे इंटरसेक्ट झाली तिथे आपण एम हे नाव देऊया आणि इथं ए बी ही आर्क सुद्धा काय आहे, 100 डिग्री आहे. ओके, इथं आपल्याला काय माहित आहे बघा, सेंट्रल अँगल इज इक्वल्स टू मायनर आर्क. म्हणजेच इथं काय असणार आहे बघा, देअरफॉर अँगल ए पी बी इज इक्वल्स टू मेजरमेंट ऑफ आर्क ए बी. म्हणजे जर आपण इथं पी अँगल 100 डिग्री काढला तर तो आपल्या करस्पॉन्डिंग ए बी या आर्कचं मेजरमेंट असणार आहे.
इथं तुम्हाला रेडियस दिलेली नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही सुटेबल रेडियस तुम्हाला जी हवी तितकी रेडियस घेऊन पहिला आपला पीए ड्रॉ करू शकतो. त्याच्यानंतर पी वर आपलं प्रोट्रॅक्टर यूज करून आपण अँगल ड्रॉ करून आपली नेक्स्ट पॉइंट घेऊ शकतो. त्या दोघांचे परपेंडिक्युलर बायसेक्टर फाइंड आउट करून आपण जिथं ते इंटरसेक्ट होतात तिथं आपण ते जॉईन करून दोन टँजंट्स ड्रॉ करू शकतो. क्वेश्चन नंबर 6. ड्रॉ ए सर्कल ऑफ रेडियस 3.4 cm and center E. Take a point F on the circle. Take another point A such that E dash F dash A and FA is equals to 4.1 cm. Draw tangents to the circle from point A. ओके, आता आपल्याला सांगितले आहे 3.4 रेडियस आहे आणि आपल्याला सर्कल ड्रॉ करायचा आहे. सेंटर आहे सर्कलचा ई. त्याच्यानंतर आपण त्या सर्कलवर आपल्याला एफ हा पॉइंट घ्यायचा आहे आणि एफ हा पॉइंट पासून आपल्याला अनादर पॉइंट ए विच इज आउटसाइड ऑफ द सर्कल ए हा पॉइंट घ्यायचा आहे. सच दॅट ई डॅश एफ डॅश ए म्हणजे ई एफ ए हे आपले कोलिनियर पॉइंट आले पाहिजेत, एकाच रेषेत आले पाहिजेत. म्हणजे आपल्याला इथं ई एफ आपण ड्रॉ करू शकतो 3.4 आणि एफ ए पुढे आपण 4.1 कॅरी करून ए पॉइंट आउटसाइडला घेऊ शकतो. आणि आउटसाइडला जर पॉइंट असेल तर आपण टँजंट कसा ड्रॉ करायचा हे ऑलरेडी पाहिलेलं आहे. रफ फिगर ड्रॉ करूया. इथं मी कंपासमध्ये ऑलरेडी 3.4 घेतलेला आहे. त्या 3.4 वरून आपण काय करूया, इथं पहिला आपला सर्कल ड्रॉ करूया. 3.4 रेडियस असलेला मी सर्कल इथं पहिला ड्रॉ केलेला आहे. सर्कलचा सेंटर आहे ई. ओके, आता एफ हा पॉइंट आपल्याला सर्कलवर घ्यायचा आहे. म्हणजे कोलिनियर आहेत त्याच्यामुळे मी काय करते, इथं डिरेक्टली एका रेषेतच काढून टाकते. त्याच्यामुळे इथं एफ पॉइंट येईल आणि आउटसाइडला एफ पासून 4.1 वर आपला ए हा पॉइंट आहे. मी इथं रफ फिगर असल्यामुळे अंदाजे मेजरमेंट ठेवलेले आहेत. पुन्हा आपल्याला ए पासून काय करायचं आहे, दोन टँजंट्स ड्रॉ करायच्या आहेत. एक वर असेल आणि एक असेल या दुसऱ्या साईडला असणार आहे. म्हणजे टँजंटला नेमिंग केलेलं नाहीये त्याच्यामुळे इथं मी पी आणि इथं क्यू. ओके, पी क्यू एपी आणि एक्यू या दोन आपल्याला टँजंट्स ड्रॉ करायच्या आहेत. ही आली आपली रफ फिगर. त्याच्यानंतर आता आपण आपली परफेक्ट फिगर ड्रॉ करूया. ऑलरेडी 3.4 इथं घेतलेला आहे. 3.4 ने आपण आपला सर्कल ड्रॉ करूया. सर्कल ड्रॉ केल्यानंतर मी 3.4 चा सर्कल ड्रॉ केलेला आहे. त्याचा सेंटर आपला असणार आहे ई. ओके, आता एफ हा पॉइंट आपला आहे सर्कलवरच, तर तो पहिला मी ई एफ जॉईन करून घेते. आणि एफ पासून आपला जो आउटसाइडला ए पॉइंट आहे तो 4.1 वर आहे. म्हणजे इथून आपला 4.1 ला पॉइंट असणार आहे. म्हणजे एफ वरून आपण काय करायचं आहे 4.1 आणि हे जॉईन करून घ्यायचं आहे. ओके, आता हे जॉईन केल्यानंतर हा पॉइंट असणार आहे आपला एफ आणि हा पॉइंट येणार आहे ए. असं जेव्हा असतं तेव्हा आपण काय करतो बघा, ईएफ चा परपेंडिक्युलर ड्रॉ करतो. ईएफ या सेगमेंट आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ करण्यासाठी आपण ई वर कंपासचं टोक ठेवतो. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन काय करू शकतो आपण दोन्ही साइडला आर्क ड्रॉ करतो. ओके, नेक्स्ट सेम डिस्टन्सने आपण कंपासचं टोक ए ह्या पॉइंटवर ठेवतो आणि पुन्हा आपल्या दोन्ही साइडला दोन आर्क ड्रॉ करतो. ओके, त्या आर्क इंटरसेक्ट झाल्यानंतर आपण जॉईन करून घेतो आणि जॉईन करून घेतल्यानंतर ई हे या सेगमेंटला किंवा जी कोणती सेगमेंट असेल जिथे इंटरसेक्ट होणार आहे त्या पॉइंटला आपण काय करतो एक नाव देतो. इथं मी पुन्हा एम हे नाव देते आणि एम हे नाव दिल्यानंतर कंपासमध्ये आपण काय करतो ई एम हे डिस्टन्स कॅरी करतो. ई एम हे जे डिस्टन्स आहे ते कंपासमध्ये आपण घेतो आणि नंतर आपण एम हा सेंटर कन्सिडर करून आपला सर्कल ड्रॉ करतो. जो सर्कल आधीच्या सर्कलला 2 पॉइंटमध्ये इंटरसेक्ट झाला पाहिजे. ओके, या 2 पॉइंटमध्ये आपला सर्कल इंटरसेक्ट झालेला आहे एम ह्या पॉइंटमधून घेतलेला. ते पॉइंट आपण काय करतो ए ह्या पॉइंट पासून आपल्या जॉईन करतो. म्हणजे ए ही झाली ए पी
ही टँजंट आणि ही येणार आहे आपली ए क्यू टँजंट, ए क्यू ए पी. ओके, EF हे आपलं डिस्टन्स आहे 3.4 आणि F पासून A चं डिस्टन्स आहे 4.1. ओके, इथं आपल्याला EFA हे कोलिनियर आहेत असं सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे ते कन्सिडर करून इथं ड्रॉ केलेलं आहे. आउटसाइडला जर पॉइंट असेल तर आपल्याला माहित आहे सर्कल पासून जितक्या मेजरमेंटवर तो पॉइंट आहे त्या लेंथचा आपण किंवा त्या सेगमेंटचा आपण परपेंडिक्युलर ड्रॉ करतो. जिथं परपेंडिक्युलर इंटरसेक्ट होईल तिथून सेंटर पर्यंतचं डिस्टन्स कन्सिडर करतो आणि त्या इंटरसेक्टिंग पॉइंटवर कंपासचं टोक ठेवून आपण असा सर्कल ड्रॉ करतो जो आधीच्या सर्कलला 2 पॉइंटमध्ये इंटरसेक्ट झाला पाहिजे आणि ते इंटरसेक्टिंग पॉइंट आपण आउटसाइडला जो पॉइंट असणार आहे त्या आउटसाइडच्या पॉइंट पासून जॉईन करून आपल्या 2 टँजंट्स ड्रॉ करतो. क्वेश्चन नंबर 7. Triangle ABC similar triangle LBN. In triangle ABC, AB is equals to 5.1 centimeter, angle B is equals to 40 degree, BC is equals to 4.8 centimeter, AC by LN is equals to 4/7. Construct a triangle ABC and triangle LBN. 2 ट्रायंगल दिलेले आहेत, पण या ट्रायंगल मध्ये B ही आपली कॉमन व्हर्टेक्स असणार आहे. बी ही कॉमन व्हर्टेक्स आहे, त्याच्यामुळे आपल्याला कन्स्ट्रक्शन करताना बघा ए ह्या ट्रायंगलच्या 2 साइड्स आणि आपल्याला एक अँगलचं मेजरमेंट दिलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला AC बाय LN हे हा रेशो दिलेला आहे आणि आपल्याला 2 ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचे आहेत. रफ फिगर मी इथं ड्रॉ करते. पहिला आपण काय करायला पाहिजे बघा, LBN LN ही काय आहे 7 आहे आणि AC 4 आहे, म्हणजे आपला LBN हा ट्रायंगल आउटसाइडला असणार आहे आणि ABC हा ट्रायंगल त्याच्या इनसाइडला असणार आहे. ओके, मी पहिला इथं ट्रायंगल ड्रॉ करून घेते. हा आपण B पॉइंट देऊन ठेवूया. हा B आहे. त्याचबरोबर काय सांगितलेलं आहे बघा, LN आपला 7 आहे, म्हणजेच काय असणार आहे तो आउटसाइडला असणार आहे N आणि हा असेल L आणि AC आपला 4 आहे, म्हणजे तो त्याच्या इनसाइडला कुठेतर असणार आहे. म्हणजे हा आला ABC, आउटसाइडला LBN आला आणि B अँगल आपल्याला 40 डिग्री दिलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला AB आणि BC हे 2 मेजरमेंट दिलेले आहेत. ही आली रफ फिगर. याच्यावरून आता आपल्याला परफेक्ट फिगर ड्रॉ करायचे आहे. परफेक्ट फिगरसाठी आपण आपली जो असणारा BC आहे तो पहिला BC 4.8 ड्रॉ करून घेऊया. 4.8 मी इथं मेजर घेते आणि मेजर घेऊन काय करणार आहे आपण, पहिला आपला BC ड्रॉ करून घेऊया. हा आला BC. त्याच्यानंतर BC आल्यानंतर B अँगल आपल्याला 40 डिग्री दिलेला आहे. B अँगल आपल्याला 40 डिग्री दिलेला आहे, म्हणजेच प्रोट्रॅक्टर आपला B वर ठेवूया आपण आणि 40 डिग्रीचा अँगल ड्रॉ करून घेऊया. 40 डिग्री म्हणजे इथं येईल. इथं आल्यानंतर आपण हा जॉईन करून घेऊया. मी थोडा लार्ज आपण आपली जी सेगमेंट आहे ती ड्रॉ करूया, कारण आउटसाइडला आपला दुसरा ट्रायंगल येणार आहे. आता आपला कंपास मध्ये आपण काय करायचं आहे, ABचं जे मेजरमेंट आहे 5.1 ते 5.1 घ्यायचं आहे आणि 5.1 घेऊन B पासून आपण एक काय करायचे आहे, आर्क ड्रॉ करायची आहे. B पासून मी आर्क ड्रॉ केलेली आहे, तिला आपण A हे नाव देऊया आणि AC जॉईन करून घेऊया. म्हणजे इथं आपला ABC हा ट्रायंगल झालेला आहे. हा आला ABC. ABC आल्यानंतर आपण आता काय करायचं आहे बघा, B पासून कितीही मेजरचा तुम्ही अँगल घ्या आणि तो अँगल त्याच्या बाहेरच्या साईडला घ्यायचा आहे, म्हणजेच खाली. आणि नंतर आपल्याला आपण काय करतो, इथं AC बाय LN रेशो दिलेला आहे. मग आपण B वर कंपासचं टोक ठेवून काय करायचे आहेत, 7 इक्वल पार्ट्स ड्रॉ करायचे आहेत. 7 इक्वल पार्ट्स ड्रॉ करून आपण इथं
1, नेक्स्ट कंपासचं टोक इथं ठेवून 2, 3, 4, 5, 6 and 7. इथं नेमिंग करूया B1, B2, B3, B4, B5, B6, B7. ओके. जसं आपण आपला AB पुढे एक्सटेंड केला तसाच आपण आपला BC सुद्धा एक्सटेंड करूया, कारण आपला जो येणारा एन पॉइंट आहे तो आपल्या BC वर आहे, म्हणून मी BC सुद्धा पुढे एक्सटेंड करून घेते. BC आपण एक्सटेंड केलेला आहे. आपल्याला माहित आहे AC बाय LN इज इक्वल्स टू 4/7 दिलेला आहे. LN आपल्याला आउटसाइडला आहे, त्याच्यामुळे आपल्याला B4 आणि C हा पॉइंट आपण जॉईन करून घ्यायचा आहे, कारण AC चा रेशो जो आहे तो काय आहे बघा 4 आहे ॲज कम्पेअर्ड टू LN. ओके, म्हणजे इथं आपण B4 आणि C जॉईन करून घेऊया. इथं B4 आणि C जॉईन करून घेतल्यानंतर आपण कंपासचं टोक B4 वर ठेवायचं आहे आणि एक आर्क किंवा अँगल ड्रॉ करायचा आहे. B4 वर मी कंपासचं टोक ठेवून एक अँगल ड्रॉ करते. सेम मेजरचं आपण B7 वर कंपासचं टोक ठेवायचं आहे आणि आर्क ड्रॉ करायची आहे. पुन्हा या दोन आर्क मधला आपण मेजरमेंट घेऊया. इथं या दोन आर्क मधलं मेजरमेंट मी घेतलेलं आहे आणि ह्या दोन आर्क मधलं मेजरमेंट घेऊन आपण काय करायचं आहे बघा, B इथं जो आहे तिथून पुन्हा एक इंटरसेक्टिंग आर्क ड्रॉ करायचे आहे आणि B7 मधून ती इंटरसेक्टिंग आर्क आणि तो पॉइंट जॉईन करून घ्यायचा आहे. तो पॉइंट म्हणजे आपला असणारा एन पॉइंट असणार आहे. ओके, सेम जे आपण या लाईनवर प्रोसेस केलेली आहे ती आपण इथं C पॉइंटवर कंपासचं टोक ठेवून प्रोसेस करायची आहे. म्हणजे C वर कंपासचं टोक ठेवायचं आहे, समथिंग मेजरमेंटचा अँगल ड्रॉ करायचा आहे, तर तोच मेजरमेंटचा अँगल आपण N वर कंपासचं टोक ठेवायचा आहे आणि ड्रॉ करायचा आहे. त्याच्यानंतर हा जो आर्क आहे त्या आर्कचा आपण डिस्टन्स घ्यायचं आणि ह्या आर्कचं डिस्टन्स घेतल्यानंतर इथं इंटरसेक्टिंग आर्क एक जॉईन करायची. ती इंटरसेक्टिंग आर्क इथं आपण या पॉइंटवर कंपासचं टोक ठेवून इथं ड्रॉ करायचं आहे. जिथं इंटरसेक्ट होणार आहे तिथं आपण एन ह्या पॉइंट पासून ते इंटरसेक्टिंग पॉइंट जॉईन करून घ्यायचे आहे आणि हा पॉइंट म्हणजे आपला L हा पॉइंट असणार आहे. म्हणजे इथं आला LBN आणि हा आला ABC. ओके, ही आपली परफेक्ट फिगर आली. याच्यामध्ये B हा अँगल आपला 40 डिग्री आहे, AB आपला 5.1 आहे सेंटीमीटर आणि BC 4.8 सेंटीमीटर आहे. ओके, काय काय केलेलं आहे बघा, आपण पहिला रफ फिगर ड्रॉ केली. रफ फिगर नंतर आपण जे आपल्याला मेजरमेंट दिलेले आहे त्या मेजरमेंटचा पहिला आपला ट्रायंगल ड्रॉ करून घेतला. दुसरा ट्रायंगल हा त्याच्या आउटसाइडला आहे, त्याच्यामुळे फर्स्ट ट्रायंगलचे रेशो माहित आहेत, तर आपण B4 आणि C जॉईन करून घेतलं. त्याच्यानंतर आपण पॉइंट वाईज आर्क ड्रॉ करून आपला दुसरा ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे. लास्ट क्वेश्चन ऑफ आवर प्रॉब्लेम सेट, क्वेश्चन नंबर 8. Construct a triangle PYQ such that PY is equals to 6.3 centimeter, YQ is equals to 7.2 centimeter, PQ is equals to 5.8 centimeter. If YZ by YQ is equals to 6/5, then construct a triangle XYZ similar to triangle PYQ. आता इथं अजून या दोन ट्रायंगल मध्ये XYZ आणि PYQ आपल्याला काढायचे आहे. याच्यामध्ये Y ही कॉमन व्हर्टेक्स आहे. जर कॉमन व्हर्टेक्स असेल तर येणार, आता इथं आपल्याला YZ बाय YQ दिलेला आहे. YZ चा रेशो म्हणजे YZ ची लेंथ 6 असेल तर YQ चा जे आहे ते 5 आहे. त्याच्यामुळं XYZ हा आपला आउटसाइडला असणार आहे आणि PYQ आपला इनसाइडला असणार आहे. रफ फिगर ड्रॉ करूया. पहिला आपण
हे जे PYQ मध्ये दिलेलं आहे तर YQ ग्रेटर असल्यामुळे तो आपण बेस घेऊया. अंदाजे मी इथं मेजरमेंट घेत आहे. इथं मी हा 7.2 घेतलेला नाहीये, अंदाजे मेजरमेंट आहे. ओके, तर हा आला YQ. त्याच्यानंतर इथे कुठे तर असेल P, म्हणजे हा आला PYQ. ओके, आता इथं असेल P. त्याच्या कंपेअर मध्ये YZ हा काय आहे बघा, ग्रेटर आहे. त्याच्यामुळे काय येणार आहे तर हा पॉइंट आपला YZ चा त्याच्या आउटसाइडला असणार आहे आणि PYQ जो आहे तो आपला इनसाइडला असणार आहे. हे दोघं आपल्याला पुन्हा एक्सटेंड करावे लागतील आणि हे दोघं एक्सटेंड करून आपण इथं आपला X आणि Z हे पॉइंट घेऊ शकतो. इथे आला X, हा P पॉइंट आहे आणि इथे आला आपला Z. ओके, XYZ अँड PYQ. ओके, याच्यामध्ये YQ आपला 7.2 सेंटीमीटर आहे. नेक्स्ट PQ आपला 5.8 सेंटीमीटर आहे आणि PY आपला 6.3 सेंटीमीटर आहे. ही राहिली आपली रफ फिगर. याच्यावरून आता आपण परफेक्ट फिगर ड्रॉ करायची आहे. परफेक्ट फिगरसाठी आपल्याला पहिला YQ ड्रॉ करावा लागेल. YQ आपला 7.2 आहे तर स्केलवर आपण 7.2 घ्यायचा आहे. इथं मी 7.2 घेऊन पहिला माझा YQ ड्रॉ केलेला आहे. तर YQ ड्रॉ केल्यानंतर आपण Y पासून काय आहे P 6.3 आहे तर आपण इथं 6.3 घेऊया स्केलवर आणि 6.3 घेऊन Y पासून काय करूया P ची पहिली आर्क ड्रॉ करून घेऊया. म्हणजे ही आली 6.3 ची. त्याच्यानंतर Q पासून P हा पॉइंट 5.8 वर आहे. म्हणजे 5.8 वर आपण स्केलवर आपण काय करूया 5.8 डिस्टन्स घेऊया आणि Q वर आपल्या कंपासचं टोक ठेवून काय करूया पुन्हा आपल्या 5.8 ची P ची दुसरी आर्क ड्रॉ करूया. इंटरसेक्टिंग पॉइंट म्हणजे आपला पॉइंट P असणार आहे. तो P हा पॉइंट आपण जॉईन करून घेऊया. हा आला PY आणि हा आला PQ. पहिला ट्रायंगल इथे ड्रॉ झालेला आहे. दुसरा ट्रायंगल त्याच्या आउटसाइडला असल्यामुळे आपल्याला PY सुद्धा पुढे एक्सटेंड करावा लागणार आहे आणि त्याचबरोबर YQ सुद्धा आपल्याला पुढे एक्सटेंड करावा लागणार आहे. मी दोन्ही ज्या साइड्स आहेत त्या पुढे एक्सटेंड करते. एक्सटेंड केल्यानंतर आता जे आपला आहे YZ S2YQ दिलेला आहे. म्हणजे इथं काय आहे बघा 6:5 आहे. म्हणजे आपल्याला Y पासून आपण त्याच्या खालच्या साईडला कितीही मेजरमेंटचा आपण अँगल घेऊ शकतो आणि तो अँगल घेऊन आपण काय करायचे आहे बघा त्याचे 6 इक्वल पार्ट्स मध्ये डिवायडेशन करायचं आहे. कंपास मध्ये एक स्पेसिफिक मेजर घेऊन आपण त्याच्या 6 इक्वल पार्ट मध्ये डिवायडेशन करायचं आहे. दिस इज 1. नेक्स्ट पहिल्यावर कंपासचं टोक ठेवून आपण सेकंड ड्रॉ करू शकतो. नेक्स्ट 3, नेक्स्ट इज 4, नेक्स्ट इज 5 and last is 6. ओके, ह्याला नेमिंग करूया Y1, Y2, Y3, Y4, Y5, Y6. ओके, नेमिंग केलेला आहे. आता जो आपला दुसरा ट्रायंगल आहे तो आउटसाइडला आहे पण आपल्याला YQ चा रेशो माहित आहे तो 5 आहे. त्याच्यामुळे Y5 आणि Q हे दोन पॉइंट आपण जॉईन करून घ्यायचे आहेत. सेम आधीचा जो क्वेश्चन नंबर 7 आहे त्याच्यासारखाच हा क्वेश्चन आहे. तर मी Y5 आणि Q जॉईन करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आपण Y5 वर आपला एक समथिंग मेजरचा अँगल ड्रॉ करायचा आहे. तर Y5 वर मी एक अँगल ड्रॉ करते. तोच अँगल आपण Y6 वर कंपासचं टोक ठेवून ड्रॉ करायचा आहे. इथे मी Y6 वर कंपासचं टोक ठेवून ड्रॉ करते. पुन्हा या दोघांमधला आपण मेजरमेंट घ्यायचा आहे. या दोघांमधलं मेजरमेंट घेऊन एक आर्क ड्रॉ करायचे आहे. तितक्याच मेजरमेंटचे आर्क आपण इथं
याच्यावर कंपासचं टोक ठेवून ड्रॉ करायचे आहे. जिथे इंटरसेक्ट होईल तो इंटरसेक्टिंग पॉईंट आणि Y6 आपण जॉईन करून घ्यायचे आहेत. त्याच्यावरून आपला येणारा हा पॉईंट जो आहे तो YZ येणार आहे. ओके, सेम आता आपण खाली जी प्रोसेस केली ती आपण इथं Q ह्या पॉईंटवर कंपासचं टोक ठेवायचं आहे आणि प्रोसेस करायची आहे. Q इथे एक अँगल ड्रॉ करून घ्या. सेम अँगल आपण Z वर कंपासचं टोक ठेवून काय करू शकतो, ड्रॉ करू शकतो. ओके, हा जो डिस्टन्स आहे हा मेजर करूया आपण. हा मेजर केल्यानंतर इथे एक आर्क ड्रॉ करूया. तीच आर्क आपण इथं कंपासचं टोक ठेवून काय करायचे आहे, हा पॉईंट Q वर नाही आहे, नाही तर तुम्ही दिसताना तुम्हाला Q वर दिसेल आणि तुम्ही Q वर घ्याल, पण तो पॉईंट Q वर नाही आहे. Qच्या बाजूला झालेली आहे ती आर्क. जिथे इंटरसेक्ट होईल तिथून आपण आपला जो असणारा X पॉईंट आहे तो ड्रॉ करायचा आहे. जस हा आला आपला X पॉईंट. इथं आपला XYZ आणि PYQ कंप्लीट झालेले आहेत. YQ आपला आहे 7.2 सेंटीमीटर, PQ आहे 5.8 सेंटीमीटर आणि त्याचबरोबर आपला PY आहे 6.3 सेंटीमीटर. ही झाली आपली परफेक्ट फिगर. जर आपला ट्रायंगल इनसाइडला असेल तर जो लास्ट पॉइंट आहे तो आपण ड्रॉ करून घेतो आणि जर आपला ट्रायंगल आउटसाइडला असेल तर इनसाइडचा पॉइंट आपण आपल्या रेशोशी जॉईन करून घेतो. इथं तुमचा होल प्रॉब्लेम सेट आहे, तो प्रॉब्लेम सेट फिनिश झालेला आहे. त्याचबरोबर तुमच्या सगळ्या कन्स्ट्रक्शनच्या कंडिशन सुद्धा फिनिश झालेल्या आहेत. जर काही डाऊट असेल तर तो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता. अजून देखील तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेअर देखील करायला विसरू नका. थँक्यू.